कार्यरत आहे आणि स्कूलच्या इन्सेप्शन पासून त्या स्कूलचं पूर्ण जी आहे इनोव्हेशनपर्यंत नेण्याची जी जबाबदारी आहे ती आम्ही पार पडतो. मंचावर उपस्थित आमच्या सगळ्या सिनियर आर्टिस्टमध्ये प्राध्यापक सुभाष वाकुळकर सर आहेत. ते गव्हर्नमेंट चित्रकला महाविद्यालयात होते, त्यानंतर ते आता MIT फायनान्सवर जॉईन झाले आहेत पुण्याला. सोबत प्राध्यापक ज्ञानेश्वर देसाई सर. सरांचे कॉन्ट्रीब्युशन बरंच आहे आर्ट फील्डमध्ये. मोर दॅन 30 years सर स्पेंड आणि डिजिटल ॲनिमेशन आणि 3D रेस्टोरेशनमध्ये सरांचा अनुभव आहे. आणि आपल्याच नागपुरातले पुन्हा आमचे मित्र जे 2 वर्ष पहिले आम्हाला 3 वर्ष झाले ते नागपुरातून पुन्हा पुण्याला आले तर पंकज दवंडे सर. असं बघितलं तर मंचावर सर एक आहे, तिथे सोडले तर बाकी सगळे विदर्भातलेच आहे. मी सुद्धा विदर्भातला म्हणजे नागपूरचाच आहे, पण गेली 12 वर्ष मी पुण्याला असल्यामुळे पुण्याच्या बऱ्याच गोष्टी बघण्यात आल्या आणि त्याच गोष्टीतून आता विचार करतो की विदर्भामध्ये सुद्धा जसं MITचा प्रस्ताव आहे आणि MITने बऱ्याच मुलांना घडवलं त्यांच्या कार्यात, तसं आता विदर्भात सुद्धा आपण यावं आणि तिथल्या विद्यार्थ्यांना आपण कार्यानुभव कसं करता येईल त्याचा आम्ही विचार केला. त्या निमित्तानेच कारी हा कला संगम, कारी 26 कला संगम इथे नागपूरमध्ये घडवण्याचा उपक्रम आम्ही आता घेतला आहे. तर याबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर हा म्हणजे एक सर्वप्रथम हा आनंदाचा क्षण आहे आपल्यासाठी. 8 वर्षानंतर इथे नागपूरला आला आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहोत नॅशनल लेवलला. म्हणजे आता हा पहिला स्टेट पुण्यानंतर नागपूरनंतर पुढचा जो आहे टप्पा तो आमचा MNIT जयपूर सोबत होणार आहे 7 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत एप्रिलला. आणि असाच तो पुढचा टप्पा जो आहे नंतर बँगलोर आहे, गोवा आहे. इथे जे आर्टिस्ट आहेत नागपुरातले सिनियर आर्टिस्ट, गव्हर्नमेंट कॉलेज असेल, प्रायव्हेट कॉलेजेस असेल, हे सगळ्या कॉलेजेसचे लोक एकत्र येऊन इव्हन त्यांची मुलं सुद्धा आर्ट कॅम्पला जॉईन करणार आहे. आपल्या सगळ्यांना मी प्रेस नोट दिलेलीच आहे, पण त्यासाठी थोडंसं हायलाईट करेन की MIT आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी अंतर्गत स्कूल ऑफ फाईन आर्ट्स आणि अप्लाइड आर्ट्स तर्फे कारी 26 हा क्रिएटिव्ह आर्ट फेस्ट 20 ते 22 मार्चपर्यंत साऊथ सेंट्रल झोन कल्चरल इथे नागपूर इथे 3 दिवस आर्ट कॅम्प जो आहे आणि प्रदर्शन असे विविध सर्जनशील उपक्रमांचे आयोजन आम्ही करतो आहे. आजच्या काळात विद्यार्थी आणि नवोदित कलाकारांना क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते, मात्र योग्य दिशा कोणती आणि पर्याय उपलब्ध नसतात आणि आपल्या क्षमतेनुसार योग्य क्षेत्र निवडावे कसे हे त्यांना समोरून पडते. म्हणजे गेल्या 8 वर्षातला जो आमचा एक अनुभव आहे की इथून येताना प्रायव्हेट कॉलेजला वरती यायचं कसं आणि तिथे त्यांनी ॲडमिशन घ्यायची कसं हा प्रश्न पडतो. म्हणून आम्ही इथे आलो आहे आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे हा आहे की कलाकारांना एकत्र आणून विद्यार्थ्यांना आर्ट, डिझाईन, आर्किटेक्चर, म्युझिक, ड्रामा आणि फिल्म या क्षेत्रांमध्ये करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे. या सत्रांमध्ये बरेचसे वर्कशॉप इथे होणार आहे. 3D रेस्टोरेशन असेल, डिजिटल आर्ट असेल, डिजिटल पोर्ट्रेट आहे, त्यानंतर स्कल्पचर आहे, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन डिझाईनला लागणारे जे स्कल्पटिंग करतात तर डिझाईन ओरिएंटेड पण वर्कशॉप आहे, आर्किटेक्चरचे पण वर्कशॉप आपण इथे करतो. मुळात हा विभागांच्या संयुक्त विद्यमान आहे. आता विभाग म्हटल्यानंतर एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगेल की MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी ही युनिव्हर्सिटी साधारण 53 एकर जागेवर बसलेली आहे. टोटल 17 कॉलेजेस आतमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये आहे. आत्ता सध्या ऑनबोर्ड 15,000 विद्यार्थी शिकतात आहेत. त्यापैकी क्लस्टर म्हणजे तिच्यात आम्ही 2 क्लस्टरमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. एक क्लस्टर आहे टेक्नॉलॉजी, यामध्ये इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, मरीन इंजिनिअरिंग असे सगळे जे पदवीधर आणि पदव्युत्तर जे कार्यक्रम आहेत, प्रोग्राम्स आहेत ते होतात. दुसरा क्लस्टर जो आहे तो क्रिएटिव्ह फील्ड्स आहे की ज्याच्यामध्ये फिल्म, संगीत, म्युझिक, आपलं फाईन आर्ट्स, अप्लाइड आर्ट्स, डिझाईन, आर्किटेक्चर इन्क्लुडिंग वेदिक सायन्स असे कॉलेजेस आहेत. मुळात संस्थेचं नावातच तुम्ही बघा की आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी आणि याचं विजन जे आहे आमचे आदरणीय विश्वनाथ कराड, प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड जे फाउंडर आहेत माइल्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे आणि त्यांच्या विजननुसार
आणि त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड ऑफ एज्युकेशननुसार या सगळ्या कार्याची सगळे जे डिपार्टमेंट आहेत ते कार्यरत आहेत. आणि विजनरी लीडर्स जे आहेत ते आमचे मंगेश कराड सर आहेत, की ज्यांच्या विजनच्या अंडर म्हणजे विश्वनाथ कराडजी जे आहेत ते चान्सलर आणि प्रो चान्सलर म्हणून मंगेश कराड सर हे कार्य करतात आहेत. आणि आमच्या ज्या डायरेक्टर आहेत आदरणीय ज्योतिताई ढाकणे मॅडम, तर त्यांच्या अंडरमध्ये या क्लस्टरमध्ये 2 कॉलेजेस आहेत, एक आर्किटेक्चर आहे आणि दुसरं फायनान्स आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानंतरच आम्ही हा निर्णय घेतला की नागपूरच्या आयोजित या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि कलारसिकांना प्रत्यक्ष कलाकारांशी संवाद करतात. म्हणजे एक्झिबिशनमध्ये नुसतं स्टॉल डिस्प्ले नसतात, तर तिथे पॅरेंट्स सुद्धा येतील. पॅरेंट्सला जे पण त्यांना क्वेश्चन्स असतील ते आम्ही तिथे त्यांना सॉल्व्ह करू. आपल्याला दिलेल्या जे प्रेस नोट आहे त्यामध्ये कार्यक्रमाचं एक वेळापत्रक शॉर्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. साधारणतः 20 मार्चला आर्ट कॅम्पचं उद्घाटन आहे. सांस्कृतिक कार्यक्रम त्या दिवशीच होणार आहे. आणि याला आम्हाला लाभलेले आमचे फूड्स पार्टनर विष्णूजी मनोहर, म्हणजे सगळ्यांना तुम्हाला आयडिया आहे त्यानंतर विष्णूजी ॲज अ शेफ, मास्टर शेफ, सो ते स्पॉन्सर करतात आहे. या कार्यक्रमाचं सकाळचं जे उद्घाटन आहे आर्ट कॅम्पचं स्पेशल ते विष्णूजींच्या हस्ते होणार आहे. आणि कार्यक्रमाचे गेस्ट ऑफ ऑनर जे आहेत MIT विश्वशांती संगीत कला अकॅडमीचे आमचे महासचिव श्री अभिनाथजी मंगेशकर. आता मुळात सगळ्यांना माहितीच असेल की मंगेशकर फॅमिली म्हटल्यानंतर अभिनाथजी मंगेशकर, पण मंगेशकरजी हे पहिल्यापासून इन्सेप्शनपासून माय स्कूलच्या ट्रस्टमध्ये पण आहे. आणि आमची जी संस्था आहे, डिपार्टमेंट आहे विश्वशांती संगीत कला अकॅडमी, त्याचे जे सेक्रेटरी जनरल आहेत. आणि आदरणीय स्वर्गीय आपल्या भारतरत्न लता मंगेशकरजी याच्या त्या चेअरमॅन पण होत्या. आता त्यांच्यानंतर विदुराजी आहेत, अभिनाथजी सांभाळतात आहे. आणि त्यांच्याच अंडरमध्ये संगीत आणि कला क्षेत्राच्या संवर्धनासाठी आम्ही विविध इथले कार्यक्रम जे आहेत ते राबवतो आहे आणि ते राबवतात पण. या कार्यक्रमाला आमचे प्रगुरू आदरणीय डॉक्टर नचिकेत ठाकूर सर, जे क्लस्टर हेड आहेत सगळ्या 6 युनिटचे. प्रेरणास्थान आमच्या मनीषा पाटील मॅडम, ज्या आपल्या नागपूरच्या आहेत, ज्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या आमच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये आहेत, की कुठलाही विषय जर डेव्हलप करायचा असेल तर मॅडमचा हा मुलाचा आम्हाला त्यांचं मुलाचं योगदान आम्हाला मिळतं की एखाद्या क्षेत्राला वाढवायचं कसं. आणि त्याच्यासोबत त्यांचेच मिस्टर श्री प्रभाकर पाटील सर. या कार्यक्रमाला दुसरे अजून एक व्यक्तिमत्व असं आपल्याला आहे की प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे सर, जे आता आपल्या गव्हर्नमेंट चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता आहेत. आणि आमचे डॉक्टर सुरज भोयर, जे डायरेक्टर आहेत स्टुडंट अफेअर्स MIT आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी. त्याबरोबर निमंत्रित कलाकार 24 कलाकार आहेत आपल्या विदर्भातले, की जे आपल्या रंगांच्या छटा कॅनव्हासवर येतील. आणि त्यांचे जे हे कॅनव्हास आहे ते नॅशनल लेवलवर पर्यंत घेऊन जायचा हा आमचा ध्यास आहे. तसेच MITचे आमच्या इकडनं पुण्यातले जवळपास 6 कलाकार इथे येणार आहेत. आणि पहिल्या दिवशी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता रिसेंटली झालेले जे एक्झिबिशन्स आहेत बऱ्याच कॉलेजेसचे, तर जगदंबा कॉलेज झालं, त्याच्यानंतर कला महाविद्यालय झालं मानेवाड्याचं, श्री कला महाविद्यालय, आणि एक इन्स्टिट्यूट आहे जे आमचे एक मित्र अकोल्याला चालवतात, साई कला म्हणून एक आहे भंडाऱ्यात, तर ते पण इथे येणार. त्यांच्या विद्यार्थ्यांना म्हणजे स्पेशली शिक्षक जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना बघण्याची संधी मिळते. आणि त्या मुलांचा पण आम्ही कलागौरव त्यांचे पुरस्कार देऊन आम्ही स्वागत करणार आहोत. संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये पुन्हा फायकल्टी विदर्भातलेच आहे जे पुण्याला कार्यरत आहे. त्यापैकी शास्त्रीय गायन जे आहे ते आदिनाथ उमाळे करतात, ते अकोल्याचे आहे. तबला बबन सिडाम आहे, हार्मोनियमला ऋषिकेश आहे, आणि भोपाळचा अनिकेत आंबुसकर हे अकोल्याचे आहे.